काळ्या मातीत मातीत ती पण चालते, ती पण चालते, ती पण चालते. तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आम्ही आता कुठं आलोय. तर आम्ही आता आलोय गुळाणीला. गुळाणी खेड तालुक्यातील गुळाणी ह्या गावामध्ये आलोय. म्हणजे आहे आता ते आमचं सासरवाडीचं घर आहे बरं का. हां, आणि समोर बघायचं का कोण कोण चाललंय, तुम्हाला दाखवतो बघा बरं का. नमस्कार सगळ्यांना. हे बघा, नमस्कार. ते नवीन माणूस बघा कोण दिसतंय ते बघा बरं का. नमस्कार. हे बघा, हा काय अर्धी काय ते म्हणतात ना आधीच आली घरवाली ऐसा आहे. तो आम्ही आलो इकडं बघा. आता हे ह्या ठिकाणी एक मंदिर आहे. या ठिकाणी कलरचं काम केलं होतं आम्ही. बघा मंदिर आहे, छोटंसं मंदिर आहे पण खूप छान आहे. त्या ठिकाणी कलरचं काम केलं होतं. आता आम्ही चाललोय वावरामध्ये. आणि आपण कुठं जायचं आता इकडं? अच्छा, इकडं हरभऱ्याचं. हो हो हो, ज्वारी बाजरी शाळू शाळू भरपूर आहे. वाघ नाही ना, बिबट्या नाही ना इकडे? नाही तर सगळा हा हा तुम्हाला नेईन का? तो म्हणून 1 टन माल कोणाकडे बघू द्या, वजन करून बघा दोघांचं. हा त्याला काय, पण नाही नाही तो मग असा बक्कम नाही, मग बक्कमच माल बघन ना, पुरून उरण असं आहे का नाही. अच्छा, हे कोणाचं शेत आहे? अरे वा. हा ओके, एवढा मोठा हरभरा, एवढा म्हणजे या अख्खा 1 एकरचा आहे का हे? ओके. अच्छा, हे इकडून कोण बघा, इकडं गायब झालं ते काय माहिती. हो, हरभऱ्याची भाजी लई महाग असते. कोण पटपट फुडीत ते बरोबर हरभऱ्याची बरोबर आहे. भाजी लई महाग आहे, लई खपती. 40 रुपये पावशेर. तुला म्हणलं चल भाजी घ्यायला हरभऱ्याच्या ह्याच्यात. काय तिच्यात तुला म्हणलं भाजी घ्यायला चल हरभऱ्याच्या ह्याच्यात. हरभऱ्या भाजी कशी बघा आमच्या इकडे गावाकडची काळी आई. इकडे पुढं 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 खोडायची. काळ्या काळ्या शेतातली काळी आई, काळी माती. हो जमते का मला खुडायला? भरपूर शेतात पिकात आहे चांगला आम्हाला. मी काय म्हणते, नाही हो जमतंय का मला खुडायला? काळ्या मातीत मातीत ती पण चालते, ती पण चालते, ती पण चालते. ढोगव येईनच तिला पुढं. काळ्या मातीत मातीत ती पण चालते, ती पण चालते. कसं काय ठसकाय भाजीचा? असं वाटत कोणत्या झाडाला हात लावून कोणत्याने असं झालंय पर मला आता. काळ्या मातीत माती घरचं आहे म्हणूनच खायला भेटती. कसं काय? विकतचं पैसे देऊन भेटत नसती. नाही भेटत. हे का दोन 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 हाताने खुडा वाटते नुसती मला. विकत येऊन खाता येत नाही. आपली आई पण लय पटपट पटपट खुडायचं काळ्या बरं का, दोन मातीत जर दोन आलं हाताने तर मस्त. गावाला आलं ना, शेतातले सगळे धान्य नेता येतं. गहू नेता येतं, हरभरा नेता येतो, बटाटे नेता येतात, कांदे बटाटे सगळे शेतातच पिकतात. बरं का हो, मी काय म्हणते, तिकडं पण आहे सगळा हरभरा. ते काय सगळं हरभरा फेरेल आहे. मला का मला 3 कट्टे हरभरे होते. 3 कट्टे याला हो, 3 कट्टे हरभरे झाले विकायला 50 रुपये किलो, 60 रुपये किलो. हरभऱ्याला लयच मार्केट आहे. मग करावं काय नु लावायचंय आपल्याला. हे पीक सोपं असं पिरून द्यायचा. फवारणी जर आळी असली तर फवारायचं, पाणी द्यायचं. 1 नंबर हरभरा. याला 2 पाणी भरल्यात. लावायचं ना आम्हाला पण उसात हरभरा लावायचा आहे ना. ते बघा मी का गावाकडची भाजी हरभऱ्याची भाजी घ्यायची का? फेमस भाजी, फेमस भाजी कशी पावशेर आहे बाजारात? 40 रुपये. 40 रुपये 40 रुपये काय पावशेर. बोलती? वाटे ठेवतात, वाटे असे गोल गोल वाटे ठेवतात. वाट एवढी महाग न संग. 30 रुपये पावशेर घालते आधी तर. सुनबाई भाजी कुडी ती, सासूबाई विकाय नाही ती. होय 30 रुपये पावशेर. आमच्या इकडे अजून हरभऱ्याची लागवडच नाही केली, पण इकडे खुडाय वाचून चाललाय नाही का. फिरितो ट्रॅक्टरनी. हा पण म्हणजे चांगलं आहे, आम्ही पण पेरतो. हरभरा 1 नंबर आहे गावाकडची बघा भाजी. ना
गावाकडची भाजी आहे पण तुम्हाला खुडायला कसं ना- तुला होतंय? नाही ना तुला ताई तुला घेऊन जा भाजी. तू लाग ना मला पटापटा खुडू. झाला ना भाजी न्या भाजी. तो मस्त मोठं वाडगा आणले. तू नेती का विकायला? मी नाही का वेळेस असे पाहुणे आले का त्यांना नेऊन द्यायची. आता ही कशी करते का भाजी तू? होय भाजी विकायची कायची अशी तुला द्यायची. हा नाही नाही भाजी करते कशी म्हणलं ही तू? याला झटकून घ्यायची. हा पाण्याने चांगली धुवून काढायची. हिरवी मिरची शेंगदाणे लसूण त्याच्यात वाटून घालायचं. मेथीच्या भाजीवाणी करायची. बाय 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 तुम्हाला बाय. शहर ठिकाणी भाजी नसेल भेटत. नाही भेटत आम्हाला. इथं गावाला भाजी भरपूर असतात पण आम्हाला वेळ नसतो खोडून आणायला. खुडायला वेळ नाही. आता हे कसं जरा काम जरा थोडं चिकट आलं नाही, हे उरकत नाही जरा यायला असं. वेळ नसतो म्हणून भाजी. बाकीचं नाही काही. कवळी कवळी शेंड्यात ना खुडायला नुसते काय हो, शेंडच घ्यायचे भाजीचे. काय. माझ्याकडे येताना येशील का तू भाजी घेऊन मला? भाजी आमचीच आहे माझ्या मामाची आहे. पण तू मला आली ना परत कधी भेटायला तर खास करून भाजी घेऊन ये ना. मामाच्या हे बघा, वावरात आहे, मामाच्या. मी काय म्हणते, पोटाला खाण्याची काय चोरी आली कुठं? काय कोण चोरी आली? मग पोटासाठीच आहे ना, मग जाऊ दे ना. काय चोरी कोण नाही बोलणार. नानाचा मामा आहे नानाजी. नेरांगे. नानाजी 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 देव भक्त नानाजी. पीर बाबाचा बघतोय. तुम्ही ओळखता ना त्यांना? आम्हाला ऊसात लावायचं आहे, आम्हाला पेरायचं नाही. ऊसात जागा आहे ना आता, वावर नाही मोकळं. लावलं तर असं पातळ लावायचं. पाताळच हे लावायचं. माणूस मुंबईला राहतोय गावाला शेती करतात. गावाला जमीन करणार कर्ज येऊन. शेतीचं टेक्निक असलं शेती करायला काय अवघड नाही. आहे आपल्याला काय नाही. शेती काळ्या आईची शेती करून करूनच मी कष्ट करून सुखी जीवनाला. काळ्या आई भरपूर पिकवते. हे बघा, बघू शकता मी किती भाजी खुडली. हे बघा ना, या का तिने किती खुडली बघा. या का शेती भरपूर पिकवून देते. गहू देते. गहू 8 कटे होत्यात. हरभरा 3 कटे होत्यात. गहू हरभरा ना. हो भरपूर शेतात पिकाचं. कष्ट केल्यावर कष्ट करून सुखी जीवन आहे. शेतातलं करून गाडीत कामाला जायचं. 2 रुपये कमवायचं. कांदे लागवड करायची. चिकट काम असतं का हे भाजीचं आहे ना. मग बाजारात विकाय मी सून खुडी ती सासू विकाय नाही ती. आमच्या इथे बाई एक सूनबाई दिवसभर खोडणार. सासूबाई सकाळचं उठले का जाव तांबड्यात जाणार. एवढीच भाजी 30 रुपयाला वाटा. एवढीच भाजी. खुडणं सोपं नाही पण ते का ग? मग ते काय कष्टाचे आता किती काळे आहेत. खुडीची तर एवढीशी झाली हो का, आहे ना ग? 30 रुपयाला एवढीच आहे. एवढाच वाटा असतो 30 रुपयाचा. असं वाट्या घालतात ना मंचरला. इथे खेळला घेऊन जातात मार्केटला. मग दिवसभर बाई घेऊन बसती. वडापाव खायचं. ती भाजी विकायला बसायची. मग आता काय करते, पोटासाठी करायला लागत बाई. आता सीझनलाच कष्ट असते ना. केल्याशिवाय नाही ना. आता हे शेतात आहे. मी काय म्हणते, सीझनलाच भेटतं खायला ना. तू शेजारला राहिल्या हो तिथं कोण आणणार? मी काय असं करता म्हणते, येतं का? 12ही महिने मार्केटमध्ये सगळ्या भाज्या भेटतात पण ही भाजी कुठंच भेटत नाही. लय मग ही भाजी ना लई माग. पुरीने फोन केला मरकळवरून मला भाजी पाठवून दे मम्मी ग. पुरी तर दरवर्षीच येतात पण सुनबाप तिला यायचं होतं. मला येऊ दे आता आली तर. किती किलो खोडायची? झाली वेळी थोडीच खुडायची. आपल्याला कुठे वेळ आहे, आपल्याला तर जायचंच आता. खोडायची आपली काय होईन तेवढी. 1 किलो मध्ये लय भाजी लागन. 1 किलो भाजी कुठं होती का एवढी खोडून. याचं काम लय चांगाट आहे. घरी पाकून गेला कंबर जाती. शेंड खुडी नाही ते पोरासाठी नाही तर काय ते त्याला लय आवडत या ग. हे काय शेती हे सोपं आहे का? दिवसभर भाजी खोडायला. गम्याला बरं भाजी दिवसभर खोडली तर किती त्याचा पैसे करतात लोक. आम्ही नाही करीत. आम्ही आपलं पाहुणे रावळे आले का देतो खोडून थोडी. घ्या भाजी घ्या. भाजी घ्यायची का कुणी? भाजी घ्या भाजी. हरभऱ्याची भाजीवालीची भाजी बघा. काकू भाजी लाग खुडू मला. कुठं आल्यात का? हा ना. हाय जरा कवळी एवढी नाही बरवली. एवढी नाही आहे ना म्हणा अशी बरी आहे.
नाही नाही निभार तुला माहिती आहे तसं येत नाही मी फुलाचं खुडलं माहिती आहे, हरभरा नाही येणार ना. फुलाचं खुडलं का हरभरा नाही येणार त्याला. असं आहे कवळे. मग लय फुलं आल्यात ना ग. मला वाळा नाही झाली पुढे या कामाने तुला काय सांगू आता मी आता लावलंय गोड दिसलं ना तिला वाटत दुसरं कोण आहे. कशी आहे मग हरभऱ्याची शेती? छान आहे ना. असं काही नाही मालकीनबाई, माही चुलती. नाही नाही त्यांना नाही तिला वाटलं दुसरं कोणी. मी नाही सांगत तिला. मला वाटलं त्या काल बाया होत्या. तिकडून होत्या ना. हा तिला बोलाय मला काय काय आराम नसेल भेटत का ग दिवसभर? काय तो बाय हा ना आता या कामाने होत वर. खाली मला हा आता चालू केले ना. हा जाऊ दे बरं झालं.